तारकासूर नावाचा महाभयंकर राक्षस होता. त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर सर्व देवी देवतांना त्रस्त केले होते आणि त्यांना स्वर्गातून बाहेर काढले होते. तारकासुराला असे वरदान मिळाले होते की त्याचा वध फक्त शिवपुत्राच्या हातूनच होईल. पण त्यावेळेस शिवशंकर गहन ध्यानात होते आणि त्यामुळे आपण अमर झालो असा गैरसमज तारकासुराला झाला. कालांतराने शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला आणि त्यांना एका महापराक्रमी पुत्राची प्राप्ती झाली आणि त्यालाच कार्तिकेय किंवा स्कंद म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने या स्कंदाने आपल्या दिव्य पराक्रमाच्या जोरावर तारकासुराचा वध केला आणि सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्त केले. आणि अशा या महापराक्रमी स्कंदाची माता म्हणून पार्वती मातेला स्कंद माता असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं.